आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। EPS 95 पेन्शनमध्ये हा मोठा बदल, मोदी सरकारचा धमाका, जाणून घ्या सर्व माहिती। 12 मार्च 2025 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO अंतर्गत पेन्शन योजना EPS 95 हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे। निवृत्ती धारकांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी किमान निवृत्ती वेतनात वाढ करण्यात यावी अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे। EPS 95 मध्ये किमान पेन्शन 7,500 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO अंतर्गत EPS 95 पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन 1,000 रुपयावरून 7,500 रुपये करण्यात आली आहे। यासोबतच पेन्शनधारकांना मागे भत्ता आणि मोफत वैद्यकीय सुविधाही मिळणार आहे। या निर्णयामुळे अंदाजे 78 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे। पेन्शन वाढवण्याची मागणी सरचिटणीस BS रावत, EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे महासचिव BS रावत म्हणाले की किमान 7,500 रुपये पेन्शनसह मागे भत्त्याचे लाभ देणे आवश्यक आहे। कमांडर अशोक राऊत, EPS 95 नॅशनल मूव्हमेंट कमिटी NAC राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेऊन किमान पेन्शन 7,500 रुपये आणि मोफत आरोग्य सुविधा देण्याची मागणी केली आहे। अर्थमंत्र्यांची भेट 10 जानेवारी 2025 रोजी EPS 95 पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या। बैठकीचा उद्देश पेन्शनधारकांनी अर्थमंत्र्यांकडे किमान मासिक 7,500 रुपये पेन्शन, मागे भत्त्यात वाढ आणि मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधाची मागणी केली। अर्थमंत्र्यांचे आश्वासन, पेन्शनधारकांच्या मागण्यावर सरकार विचार करेल आणि वृद्ध पेन्शनधारकांच्या उद्धारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी पेन्शनधारकांना दिले। दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी बातमी। 1.15 कोटी कर्मचाऱ्यांना बसणार हा फटका, जाणून घ्या सर्व माहिती। केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा मोठा फटका बसला आहे। कर्मचाऱ्यांचा DA DR होळीपूर्वी सुधारावा लागेल। कर्मचाऱ्यांच्या आकडेवारीत 1.15 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा धक्का दिला आहे। केवळ 180-360 रुपयाचा वाढ केली जात आहे। महागाई भत्ता कधी लागू होणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दर 6 महिन्यांनी महागाई भत्ता आणि महागाई सवलत सुधारित केली जाते। प्रत्येक दुरुस्तीनंतर सामान्यतः कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते। देशातील वाढती महागाई लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांसाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत। ही वाढ जानेवारी आणि जुलैपासून लागू मानली जाते। त्याचवेळी त्यांची घोषणा सहसा होळीच्या आसपास मार्चमध्ये आणि दिवाळीच्या आसपास ऑक्टोबरमध्ये केली जाते। सध्या 1 जानेवारी 2025 पासून महागाई भत्ता लागू मानला जाईल। याचा फटका करोडो कर्मचाऱ्यांना बसणार आहे। सरकार या आठवड्यात कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात मोठी भेट देऊ शकते। केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता D आणि महागाई भत्ता DR होळीच्या सणाच्या आधी म्हणजे 14 मार्च 2025 पूर्वी 2% वाढवू शकते। बुधवारी घोषणा होऊ शकते। या आठवड्यात बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीनंतर DA वाढीची घोषणा होण्याची शक्यता आहे। त्याचवेळी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशकांची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी धक्का बसला आहे। डिसेंबरच्या आकड्यामध्ये महागाई कमी झाली आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना 3 ते 4% वाढ अपेक्षित होती। ती आता फक्त फोल ठरत असून केवळ 2% वाढ अपेक्षित आहे। पगार आणि पेन्शन 55% नंतर एवढी असेल। कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सध्याच्या 53% वरून मूळ पगाराचा 55% पर्यंत वाढू शकतो। गेल्या वेळी महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली होती। सध्या 7व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे। यावरील महागाई भत्ता 53% आहे, त्यामुळे हा महागाई भत्ता 9,540 रुपये आहे। त्याचवेळी 2%च्या वाढीसह महागाई भत्ता 360 रुपयांनी वाढू शकतो, ज्यामुळे महागाई भत्ता 9,900 होऊ शकतो। त्याचवेळी कर्मचाऱ्यांचे पेन्शन दरमहा 9,000 रुपये आहे। कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारात 53% महागाई सवलत मिळत आहे, जे 2% 55% वाढू शकते। पेन्शनधारकांना 53% दराने 4,770 रुपये मिळत आहे, ज्यामध्ये 2%च्या वाढीनंतर तो 180 रुपयांनी वाढून 4,950 रुपयावर पोहोचला आहे।